नमस्कार. विषमुक्त नैसर्गिक शेती दुधानी फार्म पनवेल. आपण नी मार्क याचं प्रात्यक्षिक आपण करत आहोत. 10 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे. त्या 10 लिटर गोमूत्रामध्ये 5 किलो कडुलिंबाचा पाला आपल्याला शिजवायचा आहे. तर प्रथम आपण गोमूत्र शिजवण्यासाठी ठेवलं, त्याच्यामध्ये आपण आता कडुलिंबाचा पाला हे आपण एकत्र टाकत आहोत. नी मार्क हर पिकाला फवारणी अमावस्या पौर्णिमेला जेव्हा आपण पिकावर किडीच्या आणि अळीच्या नियंत्रणासाठी आपण फवारणी करतो, तर सर्व फवारणीच्या औषधीमध्ये नी मार्क हा आपल्याला घटक घ्यायचा आहे. कारण की नी मार्कामुळे काय होते की आपल्या पिकावरचे जे रसशोषण करणाऱ्या किडी आहे, मावा आहे, तुडतुडी आहे, पांढरी माशी आहे, ह्या रसशोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी रामबाण औषध नी मार्क आहे. आणि नी मार्काचा दुसरा एक फायदा असा आहे की झाडावर जेव्हा आपण फवारणी करू त्यावेळेस झाड कडू होणार आणि जे काही किडी आहे ते किडी आपल्या पानातील रस शोषण करताना त्याला जो अर्क आहे तो कडू त्याच्या पोटामध्ये गेल्यामुळे ते उपाशी राहून ते मरून जातात. तर त्या दृष्टिकोनातून आपण विषमुक्त नैसर्गिक शेतीच्या कार्यक्रमामध्ये आपण नी मार्क हे घरी तयार करायचं आहे आणि दर 15 दिवसाला अमावस्या पौर्णिमेला आपल्याला फवारणी करायचं आहे. तर त्यासाठी लागणारा जो साहित्य आहे ते आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे 10 लिटर. त्या 10 लिटर गोमूत्रामध्ये 5 किलो कडुलिंबाचा पाला आपल्याला 4-5 चांगल्या उकळ्या देतात, त्याला चांगलं शिजवायचं आहे. 2 दिवस थंड होऊ द्यायच्या. 2 दिवसाच्या नंतर हे अर्क आपल्याला गाळून घ्यायचा आणि आपल्या पिकावरच्या किडीच्या अळीच्या नियंत्रणासाठी हा नी मार्क आपल्याला घटक फवारण्यासाठी वापरायचा आहे.